फ्रॉकला दगड मारल्यावर बायको मोनी भेटते. अरे लगेच मार बायको मोनी भेटेल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. ते सकाळ झाली आणि आता वृषालीला सोडायला जायचं आहे. कारण वृषालीचं ऑफिस आहे, तर थोडस दाखवतो तुम्हाला. हे बघा तिची झालंय मस्त पैकी. ओहो, पटकन जातो नाही तर शिव्या खाईन. आता वृषाली येते ऑफिसला. चला. गुड मॉर्निंग. थँक्यू मला आज सोडायला येण्यासाठी. एनी टाइम. मग संध्याकाळी पण घ्यायला यायला लागणार आहे कारण स्कूटी नाही. जर आज आम्हाला लवकर सोडलं म्हणजे जर आम्ही डिसाईड केलं की आज आम्हाला लवकर जायचंय घरी, तर मग आपण मॉलमध्ये जाऊया. तसं पण मी काल झारामध्ये करणार आहे. नाही, झारामध्ये अरे तिथे मी सांगितलं असं ते थोडेसे डीप नेकवाले असतात, तर ते मला कम्फर्टेबल नाही कपडे. आणि ते बाहेर वगैरे फिरायला इथे 365 डेज ऑफिस चालू असते, एक संडे मिळतो, तर कुठे बाहेर जाणार. तर चुकून मग पाणी उडवलं ना, म्हणजे पाणी उडवलं नाही मी ऑलरेडी थांबवलं. सर्व ज्यांच्याकडे गाड्या आहेत, बाईक आहेत, त्यांनी सांभाळून चालवा, कारण गाडीवाले स्वतः भिजत नाही पण आजूबाजूला भिजवतात. नाही मी नाही भिजवत, मी काळजी घेतो. माझं पुढचं टायर पंक्चर आहे. बाबा बोले 2 पंक्चर होते, तर आता टायर बदलून घे. काल मी सिग्नलला थांबली, एक त्याचा टेम्पो चालूच नाही झाला. मी 3rd या 4th होती माहिती, स्टार्ट पण गेलीच नाही माझी गाडी पुढे. मग त्यानंतर पुढे गेली जराशी, तर नेक्स्ट सिग्नल जेव्हा सुरू झाला ना, तर राईट साईड वाल्याची गाडी स्टार्ट झाली, जरा पुढे गेलो, मी त्याच्या पाठी गेली आणि त्याची गाडी बंद. इनोवा वाल्याला दिसलंच नाही, पाठी टच केली मला, टच केली तर सोड, पुढे येतोय मला. मग मी बोलली अरे तुला दिसत नाही का, जरा थांब ना. मला पुढे ढकलतोय, तर मी पडली असती. तर एक गाडीवाल्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सांभाळून चालवायची, कोणाला ठोकायला नाही कळत ना जजमेंट. नाही कळत म्हणजे त्याला चालवायला येत नाही. इकडे राणी फुल सगळे आहे ना, क्रॅब वगैरे बाहेर आलेले आहेत आणि लोक असे इझिली क्रॅब घेऊन जात असतात ना सगळीकडून जातात. हा बघ तिकडे सगळीकडे लोक क्रॅब घेऊन असतात. तिकडे हे इकडे पण असणार क्रॅब सगळीकडे. काय मस्त पाऊस आहे, असं फिरायला जायचं मन करतंय. हे लोक जाऊ शकतात फिरायला. युग बघ ना कसा, कारण लोकांना सॅटर्डे युगला बोललो मी ये माझ्या बरोबर फिरायला, तर आलाच नाही. हे लोक नाही जाऊ शकत कारण त्यांना सॅटर्डे ऑफ नसते. कंपनी चेंज कर, सॅटर्डे वाली आता कंपनी. तोच ऑप्शन राहिलाय. नाही अरे आता जॉब नाही करायचंय, आता घरी बसायचं, आराम करायचंय. असं 2 वर्ष तरी करायला लागतं. 2 वर्षाचा गोल तू अजून 3 वर्ष 4 वर्ष ढकलशील. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर कमेंट करा. जर नसतील आवडत तर सांगा, आवडत नाही तुम्ही बनवू नका. नाही तुम्ही बघू नका. हा, असं तुम्ही सांगा म्हणजे आम्हाला कळेल की लोक आहेत की त्यांना आवडत पण नाही. हा, मग नाही आवडत तर अरे मग आम्ही त्यांच्यासाठी नाही बनवणार. असं नसते. सलमान खान पण लोकांना आवडत, शाहरुख खान, ते लोक पिक्चर बनवायचा बंद करतात. काय नाही, प्रत्येक माणसाला नाही आवडणारे लोक असतात. तर ते नाही आवडलं तरी तुझं टीव्हीवर लावून बघा, बाजूला ठेवून द्या फोन, 2 पैसे तुमच्यामुळे येतील आम्हाला. मला आठवतं लहानपणी जेव्हा असं जोरात पाऊस यायचा ना, आमच्या कांदिवलीच्या घरामध्ये पाणी भरायचं, स्विमिंग पूल. आणि एकदा तर असे पण दिवस आलेत की एकदम पाण्यामध्ये घाण, कचरा आणि टॉयलेट पण भरून जायचं. मग आम्ही असं बाकडे म्हणजे चेअरवर असं फळी टाकायचं, 2 चेअर मध्ये फळी, त्याच्यावर बसायचं किंवा सोफा बेडवर जाऊन बसायचं. बेडच्या खाली 2-3 विटा लावायच्या म्हणजे बेड उंच व्हायला. काय दिवस होते. पण आम्ही म्हाडा कॉलनीमध्ये राहतो, एवढे पण गरीब नव्हता. लॉटरी के फ्री में नहीं मिलता है, लॉटरी में भी पैसा भरना पड़ता है. नहीं भाई, पैसा भरना पड़ा. उसका लोन अब तक नहीं बंद खत्म हुआ है, ऐसा मुझे पप्पा ने बताया. अरे खरं, तेव्हा लोन तर 200-250 रुपये होतं पर मंथ. नंतर कोणी लक्षच नाही दिलं की अरे ते पण भरायचंय. तर ते अजून तसंच आहे, माहित नाही 2-2.5 करोड रुपये नाही झाले. ते माहित नाही, रिडेव्हलपमेंटला जाईल तेव्हा बघूया जे पण असेल. पण ते लहानपणीचे दिवस अजून आठवतात. जसं शाळेमध्ये जायचं, पाणी भरायचं, पाण्यासोबत आम्ही नाला बिला असायचं जसं घाबरत. आज शाळेला मला वाटतं ठाणे साईडला सुट्टी दिली आहे गव्हर्नमेंटने. मुंबईवाले गव्हर्नमेंट बोलते की आमचे ड्रेनेज एकदम चांगले आहेत, पाणी थांबणार नाही. एक टाइम होता जेव्हा हे सगळं पूर्ण भरलेलं असायचं, पण तरी पण ट्रेन तर लेटच आहेत. अरे थोडं तर लेट होणारच ना. या आता तुम्ही या हातामध्ये, या या हातामध्ये, या अरे तुला कॅप्चर करायला कसं करणार, असंच शिकायला टाइम लागतो. किती वेळानंतर सोडायला आलोय? ऑलमोस्ट 1.5 वर्षानंतर. 1.5 काय जास्त.
मी नाही येत सोडायला बिडायला, मला नाही आवडत. असं प्रेम करणार नाही. लोकांचे नवरे बघा डेली आपल्या सोडायला येतात, घ्यायला येतात. तर घरी झोपून राहतो आपण, कधी सोडायला मग काय मग स्वतः जाऊ शकते तर दुसऱ्यांना कशाला त्रास द्यायचा. अरे ते प्रेम आज मी विचार केला, शादी के पहिले लोक कैसे की अरे चल तेवढा टाइम स्पेंड करायला मिळेल ना, तर सोडायला पण यायचे. भले बाजूच्या घरात राहत असेल मुलगी तरी पण सोडायला जायचं. पण लग्नानंतर जातात का ते बघ. लग्नानंतर पण काय काय कंटिन्यू करतात. कामाला जात नसतील ना ते लोकं. लग्नानंतर आमचं असं की काय ते काका रोज त्यांच्या बायकोला सोडायला जातात. आता ते रिटायरमेंट जवळ आले की झाले पण रिटायर, तरी पण बायकोला सोडायला रोज स्वतः जातात. हा, कारण बायको बोलते मला नाही जायचं, बायकोला सोडायला जायचं. गव्हर्नमेंट सर्वंट आहेत दोन्ही, नाही जायचंय काय बोलणार. म्हणजे तिकडे जाऊन पण काम नाही करायचं. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. मग अशीच कामं होतात का? हा, अशीच कामं होतात शिवा खाल्ल्यावर. नाही तर काम कुठे करतात, काम नाही करत. नाही आता खूप स्ट्रिक्ट झालंय. काही स्ट्रिक्ट आता नाही. एकदम वरच्यांवर खूप प्रेशर आहे, त्यामुळे कोणत्या ते वरच्यांवर? एकदम जे top ला आहेत ना. मॅनेजमेंट वर प्रेशर आहे ते लोक, त्यामुळे ते लोक म्हणतात आम्ही एवढं सहन करतो तर लोअर लेवल मॅनेजमेंट का नाही करणार, त्यांच्यावर पण टाकतात प्रेशर. अजिबात नाही. तो 2-3 दिवस आधी आहे ना धर्मेंद्र प्रधानचा बर्थडे होता. एवढा मोठा प्रोटेस्ट चालू आहे. मोदीजींनी ट्विटरवर मेसेज केला त्यांना, अ व्हेरी हॅपी बर्थडे, यू आर डुईंग अन एक्सलंट जॉब टू टेक केअर ऑफ द एज्युकेशन सिस्टम. विचार करा, मतलब शरम होती ना, शरम. म्हणजे माझ्या बोलायचा कॉन्टेक्स्ट काय माहिती आहे काय, म्हणजे दे डोंट केअर अबाउट एनीबडी ना, असं सिम्पल आहे. कितने भी बडे मोदी भक्तो ना, जरा डोळे उघडा, नाही तर 200 करोड रुपये 300 करोड रुपये असे दर महिन्याला राम मंदिर मधून चोरी होत राहणार. चलो बाय, आता मी निघते ऑफिसला. हा स्टॅम्प करतोय इकडे बघ. आता बघा, हवा त्याला स्टॅम्प करायचं पाण्यामध्ये. मस्त शॉपिंग करायला आलो आम्ही इकडे. आय गेस त्या लोकांनी तो ऑफर बंद केलाय की काय. राणी, तुझा पोपट झाला. 50% डिस्काउंट होता इन शॉर्ट. त्याचा 50% नाही होता, 30%. शेट वेस्ट झाला पूर्ण. मी ऑनलाईन सगळं अजिओ मध्ये ऍड करून ठेवले. ठेवलंय. राणी इंटेलिजंट आहे. राणीने ऑलरेडी कार्टमध्ये टाकून ठेवलंय. हा हिरो पेस्ट्री नाही माहिती तुला काय असते. केक. विच वन डू यू वॉन्ट? विच वन डू यू लाईक? नाही ये ना. नो, आय डोंट ड्रिंक. लेट केक. मम्मा तुला काय आवडतंय का इकडे, की आज पण आता आपण काय कर आता घरी जाऊया? The cobblestones glisten, the city hums low, a drizzle soft. मी बोलो कुठे चड्ड्या घ्यायला गेला. मम्माने थोडासा प्लॅन चेंज केला. मम्मा ते वाले बघ. शॉपर स्टॉप मध्ये आलो आणि शॉपर स्टॉप मध्ये 50% डिस्काउंट आहे. तर होपफुली शी लाईक समथिंग अँड शी बाईज समथिंग. मम्मा तू इकडे शॉप कर, मी युगसाठी सरप्राईज आहे. युग कम या, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. कम. 1 2 3. व्हॉट इज इट? सो यू वॉन्ट टू गो इनसाइड? जायचंय? जम्प. हा जम्प. Lingers in moments like these, reflections in the rain, a world so surreal. Each drop tells a story, each step helps us heal. The piano keeps time for the heart's tender sway, and the quiet affirms what no words need to say. Oh, what is a thought but a cloud in the sky? No, you do not hit anyone. Tell me the color of the balls. Yug, I'm hungry, babu. Let's go and have something. हा टाक. ए पकडला बाबांनी. वाव पकडला. बाहेर नाही टाकायचं. बाहेर नको टाकू, मी पकडतोय प्रत्येक वेळेला. युग बाहेर टाकतोय तर युग तर यायलाच नाही बघत आहे. युग घाल पटापट. चल घाल मामा, पकडायला घाल. युग फ्रॉग आहे. बघितलं त्याने उडी मारताना. बदाम टाकला आजी बदाम टाकते ना. आधी नको टाकू. आधी नको टाकू, राहून दे. गरीबाला त्रास नको. हे बदाम आहेत. लहानपणी आम्ही एवढे बदाम खायला जायचो एक्साइटमेंट मध्ये. आता तर काय बायका म्हणजे पुरं तर काय मला दिसतच नाही याच्यामध्ये खाताना वगैरे. आणि खायला जरी गेले
तरी सुद्धा त्यांच्या आया बोलतील ए नको खाऊस. काय आया बोलतील काय, बाबा पण ते बोलतात. बाबा बोला ना, तुम्ही बोला ना खायला त्याला. घरी जाऊन फोडू शकतो. हा बघ केवढा फ्रॉग आहे बघ. एवढा मोठा. युग काय हे बघतोय? काय आहे? फ्रॉगला चालवूया, पुढे टाकूया फ्रॉगला. नको ना कशाला. हा बघ नाही ते लोक चावत नाही, खूप गरीब असतात. कसे येतात ते अचानक पावसामध्ये, कुठून येतात? ते गटरामध्ये राहतात किंवा कुठेतरी राहतात ते लोक इतके. बाहेर येतात. दगड टाकून त्रास नाही द्यायचा फ्रॉगला. दगड मारल्यावर बायको मोनी भेटते. अरे लगेच मार बायको मोनी भेटेल. थ्री मस्त. क्रॅब बघूया. क्रॅब आता समुद्रात असतो. गावदेवीला भेटेल आपल्याला crab. क्रॅब म्हणजे असंच असं ना, असं खेकडे असतात. मग अरे असे गोण्या भरून घेऊन जातात. अरे असा आरामात पकडायला भेटतो. एवढे असतात, खूप असतात पिवळेवाले. छोटो फ्रॉक हा. चल जाऊया, लेट्स गो. बाबा आता मम्मा गाडी चालवणार आहे, बाबा इथे बसतात. बाबा इकडे नाही साईडला जागा नव्हती. युग चल बस. फ्रॉक बघून कसं वाटलं? अरे बाय आजोबा, बाय आजी, बाय टाटा. Reflections in the rain, a world so surreal. Each drop tells a story, each step helps us heal. The piano keeps time for the heart's tender sway, and the quiet affirms what no words need to say. Oh, what is a thought but a cloud in the sky? It drifts and reforms, and it bids us ask why.